आपलं बँक अँड सिम्पल इंटरेस्टमधलं प्रॅक्टिस सेट 41 सूर लागलं. याच्यातील आपण एक्झाम सोडवूया. पहिलं एक्झाम्पल आहे, इफ द इंटरेस्ट ऑन 1700 रुपीज किंवा 1700 रुपीज इज 340 रुपीज फॉर 2 years द रेट ऑफ इंटरेस्ट मस्ट बी. या ठिकाणी काय करायचं, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आर काढायचं आपल्याला. काय काढायचं, आर. हे प्रिन्सिपल आहे, हे आय आहे म्हणजे इंटरेस्ट आहे, आणि हे टी आहे, नाही का. इथे लिहून घ्या मग असं तारीख वगैरे. प्रॅक्टिस सेट असं लिहून घ्या 41. तारीख लिहा 2/1/21. एक्झाम्पल नंबर 1. आता इथे दिलेलं आहे प्रिन्सिपल PRINCIPAL प्रिन्सिपल इज इक्वल टू 1700 रुपीज. आय किती आहे म्हणजे इंटरेस्ट इज इक्वल टू 340 रुपीज. टाईम किती आहे, टाईम म्हणजे टी, 2 years YRS. काय काढायचं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे दर, रेट आपल्याला काढायचं म्हणजे क्वेश्चन मार्क. आता साध्या सूत्राने काढून घ्यायचं आपण. आय इज इक्वल टू P इंटू R इंटू T डिवायडेड बाय 100. आता जी व्हॅल्यू माहीत आहे आपल्याला ती तिथंच पुटअप करायची. आय माहीत आहे का आपल्याला, माहीत आहे किती आहे 340. मग आयच्या खाली 340 लिहायचं. पी माहीत आहे 1700 मल्टिप्लाय आर आपल्याला काढायचं म्हणजे आर जसं तसं ठेवायचं. टी किती आहे, टाईम 2 आहे डिवाइड बाय 100. 100चे तर 0 काटून टाकायचे. किती उरलं इथं, 17 गुणिला 2 340, 17 दुने 34 गुणिला आर. या संख्याचा गुणाकार झाला, आर जशान तसं. आता 34 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, ते 34 आपल्याला कॅन्सल करायचं आहे, 34नंच डिवाईड करावं लागेल. इकडे 340, इकडे 34 मल्टिप्लाय आर आहे. मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपल्याला कॅन्सल करण्यासाठी 34न डिवाईड करायला लागेल. इकडे 34न डिवाईड केलं तर इकडे 34न डिवाईड करायला लागेल. 34 कटले आर. 34 1 34, 34 दाई 340 म्हणजे 10. 10 देअरफॉर आर इज इक्वल टू 10. किती आलं, ऑप्शन नंबर किती येईल मग, 4. हे गणित असं लिहून घ्यायचं बुकावर, हे डायरेक्ट येतं लिहायचं नाही आन्सर. ठीक आहे. दुसरं गणित घेऊ आपण. इफ द इंटरेस्ट ऑन 3000 रुपीज इज 600 रुपीज ॲट अ सर्टेन रेट फॉर अ सर्टेन नंबर ऑफ इयर्स, व्हॉट वुड द इंटरेस्ट बी ऑन 1500 रुपीज अंडर द सेम कंडिशन. काय करायचं आपल्याला, 3000 रुपयावर काही वर्षासाठी काही दरानं 600 रुपये काय होते, व्याज होते, बरोबर आहे. तर 1500 रुपयावर त्याच दराने तेवढ्याच वर्षामध्ये किती रुपये व्याज तयार होईल हे आपल्याला काढायचं आहे. बघा या गणितात काय दिलेलं आपल्याला, इंटरेस्ट देऊन आहे आणि प्रिन्सिपल देऊन आहे. तर रेट आणि इयर्स हे काय आहे, दिलेलं नाही आहे. आणि दुसऱ्या याच्यात आपल्याला काय काढायचं आहे, इथं प्रिन्सिपल देऊन आहे आणि काय काढायचं आपल्याला, इंटरेस्ट काढायचं आहे. म्हणजे इथं सुद्धा रेट आणि इयर्स हे सेम असल्यामुळे आपल्याला फक्त आता कशाचा रेशो घ्यावा लागेल, इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल याचा आपल्याला रेशो काढायचा. रेशो काढल्यामुळे आपल्याला त्याचा इंटरेस्ट लक्षात येईल. 1500 किती इंटरेस्ट भेटला बघा. फॉर 300 रुपीज 600 इंटरेस्ट हे समजण्यासाठी देतात तुम्हाला लिहून, बरोबर आहे. फॉर 3000 रुपीज 600 रुपीज इंटरेस्ट म्हणजे आता त्याच्यामध्ये रेट आणि टाईम इन्क्लूड आहे, पण किती आहे ते सांगितलं नाही. तर आपल्याला किती करायचं आहे, 1500 रुपयावर रेट आणि टाईम सारखाच आहे, त्याच्यामुळे आपण दोन्ही याच्यात ते घेत नाही आहोत. आता इथं 3000 आणि इथं एकदम 1500, याच्या अर्धे आहे. तर व्याजसुद्धा किती यायला पाहिजे, 600च्या अर्धे 300 आलं पाहिजे.
तर आपण या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे किती येईल इंटरेस्ट. डायरेक्ट काढायचं नाही, आपल्याला स्टेप बाय स्टेप घ्यायचं आहे. मग या ठिकाणी आपण रेशो करू. आपण कशाचा रेशो घ्यायचा आपल्याला, खाली घ्यायचं प्रिन्सिपल, वरचं घ्यायचं इंटरेस्ट. आता दोनच का बरं घेतलं आपण, कारण दोन्ही याच्यामध्ये गणित काढताना रेट आणि टाईम पिरियड सारखा आहे. मग रेट आणि टाईम पिरियड सारखा असेल तर प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट या दोघांचा रेशो घेतला तर आपल्याला गणित सोडवायला सोपी जाते. पहिलं प्रिन्सिपल आहे 3000, 3000 वरचं इंटरेस्ट किती आहे 600 इज इक्वल टू दुसरं प्रिन्सिपल किती आहे 1500. तर याच्यावर आपल्याला काय काढायचं आहे, इंटरेस्ट काढायचा आहे. मग एक्स घेऊ आपण, काय घ्यायचा 1500वर किती इंटरेस्ट तर एक्स रुपये घेऊ. ओके, आता हे गणित तर माहितीच आहे तुम्हाला. वरचा 0 कटले, किती उरले 6/30 इज इक्वल टू x/1500. इथं सुद्धा भाग जातो, 6 1 6, 6 5 30, किती उरले, इथं उरला 1, 1/5 इज इक्वल टू x बाय. आता काय करायचं, हे कॅन्सल करायचे आपल्याला. 1500 हे डिवाइडमध्ये आहेत, आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लाय करायला लागेल. काय करायचं 1500 डिव्हिजनमध्ये आहेत, आपण 1500 मल्टिप्लाय करायचं. इथं मल्टिप्लाय केले तर इकडे सुद्धा मल्टिप्लाय करायचे. ठीक आहे, हे 1500 कटले, इकडे गेली 1500/5, इकडे उरले 1500/5 आणि इकडे उरला x. देअरफॉर आता किती भाग जाईल 5 1 5, 5 3 15, हे 2 0 देऊन टाकायचे, किती आलं 300 इज इक्वल टू x. देअरफॉर x इज इक्वल टू, आता पलटवून लिहायचे. हे काय निघालं इंटरेस्ट. कोणतं ऑप्शन येईल, पहिलं. लिहून घ्या. दुसरं गणित रेट आणि टाइम सारखं असल्यामुळे आपण याचा रेशो बनवला आणि रेशो बनवून गणित सोडवलं. तिसरं गणित शिकू आपण. जावेद डिपॉझिटेड 12,000 रुपीज ॲट 9 PCPA इन अ बँक फॉर सम इयर्स. म्हणजे काही वर्षासाठी 9 रुपये दरानं, म्हणजे 100 रुपयावर 9 रुपये याप्रमाणे 12,000 रुपये बँकेत फिक्स केले. फिक्स केल्यानंतर काय केलं, अँड विड्र्यू हिज इंटरेस्ट एव्हरी इयर. आणि या 12,000वर त्याला जे व्याज मिळायचं दरवर्षी तो काढत जायचा. काय करायचा, काढत जायचा, शिल्लक नाही ठेवे. ॲट द एंड ऑफ द पिरियड ही हॅड, आता किती वर्षासाठी त्यानं केलं हे फिक्स, तर त्या 5 वर्षानंतर ही हॅड रिसिव्ह ऑल टुगेदर 17,400 रुपीज. तर 17,400 रुपये त्याला शेवटी वापस मिळाले. तर फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड ही डिपॉझिट हिज मनी. मग ते किती इयर्ससाठी त्यानं केले, हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला ऑल टुगेदर म्हणजे काय, हे त्याला अमाऊंट झाली. वी नो प्रिन्सिपल किती आहे 12,000, रेट किती आहे 9 PCPA. ठीक आहे, अमाऊंट 17,400 रुपये. ठीक आहे, मग इथूनच आपल्याला देअरफॉर इंटरेस्ट म्हणजे काय, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल, हे सूत्र आहे. तुम्हाला सूत्र लिहूनच दिलं आहे इंटरेस्टचं. मग इंटरेस्ट, टोटल इंटरेस्ट अमाऊंट आहे 17,400 आणि त्यानं फिक्स केले होते 12,000. हे टोटल इंटरेस्ट आहे बरं का, सगळ्या वर्षाचं. हां, इथं टोटल शब्द लिहित जा. 17,400 मधून 12,000 गेले, शून्यातून 0 गेला 0 राहिले, शून्यातून 0 गेला 0 राहिले, 4तून 0 गेला 4 राहिले, 7तून 2 गेले 5 राहिले, 1तून 1 गेला 0 राहिले, म्हणजे 5,400 रुपये इंटरेस्ट
त्याला मिळालं इतक्या वर्षाचा. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, त्याचं टाईम पिरियड काढायचं आहे. मग सूत्र लिहायचं आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100. आय माहीत झालं आपल्याला 5400, पी माहीत आहे आपल्याला 12000, आर माहीत आहे आपल्याला 9, टी काढायचं आहे आपल्याला डिवायडेड बाय 100. हे 0 0 कटले. इथं किती उरले आता, असं करू 5400 बरोबर 120 गुणिला 9 गुणिला टी. ठीक आहे. 120 गुणिले 9 हे गुणाकारात आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, हे कॅन्सल करायचे आहे. तर काय करायला लागलं आपल्याला, 120 गुणिला 9 याचा गुणाकार मी जाणून करत नाही कारण इकडे कामी येते तो. तर 120 गुणिला 9 भागायचं, इकडे तेवढ्यानं भागलं तर इकडे सुद्धा 120 गुणिला 9 भागायचं. हे कटले. इकडे उरला टी. आता बघा इकडे काऊन मी असंच ठेवलं, 9 न 54ला भाग जाते, 9 1 9, 9 6 54, हे 2 0. वरती उरले 600, खाली उरला 120. हे 0 0 कटले. पुन्हा किती उरले वरत उरले 60, खाली उरले 12 इज इक्वल टू टी. 12 1 12, 12 5 60. देअरफॉर टी इज इक्वल टू 5. म्हणजे टाईम पिरियड किती निघाला, 5 इयर्स. इथं काय लिहायचं, फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड ही डिपॉझिट हिज मनी. इथं लिहायचं देअरफॉर डिपॉझिटेड हिज मनी फॉर 5 YRS इयर्स. ठीक आहे, लिहून घ्या.